नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता सुकन्याला सांगत असते की अगं, DVIच्या उत्सवात आम्ही गेलो होतो आणि तेथे त्या अद्वैत चांदेकरने माझ्या नयनीला पसंत केले आणि तो तिच्या प्रेमातच पडला. परंतु नयना त्यांना सांगून गेली की मी सुद्धा एक खूप श्रीमंत घरातील मुलगी आहे आणि तिच्यासाठी त्यांच्या घरातून नयनीसाठी स्थळसुद्धा आले आणि हिने आम्ही तुमच्या तोलामोलाचे आहोत असे सांगितल्यानंतर त्यांनी डायरेक्ट आपल्या नयनीला मागणी घातली. तेव्हा सुकन्या म्हणते की अगं, तो अद्वैत तिच्या प्रेमात पडला, मग तुम्ही सरळ व्यवस्थित सत्य सांगून टाकायचे. तेव्हा संगीता म्हणते की अगं, ते झाले, परंतु आता त्यांना माहीत झाले की आम्ही श्रीमंत आहोत आणि आम्ही त्यांच्याबरोबर खोटं बोललो, आमची परिस्थिती सांगितली तर नयनीशी सोड, परंतु माझ्या 2 मुलींशी बरोबर सुद्धा कोणी लग्न करायला तयार होणार नाही. लोक आम्हाला वाळीत टाकतील. म्हणून संगीता रडतच सुकन्याला विनवणी करू लागते की म्हणून माझ्या नयनीचं लग्न होण्यासाठी तू इतकी आम्हाला मदत कर. तेव्हा सुकन्या म्हणते की अगं पण संगे, हे तर लग्न जन्मभरासाठी नयनी त्यांच्याबरोबर बांधणार आणि लग्नानंतर सणवार येतील, बाळंतपण येईल, कार्यक्रम येतील आणि त्या कारणाने ते आपल्या मुलीच्या घरी तर येतच राहतील. माझं सुद्धा कुटुंब आहे आणि उद्या ते सर्व घरी आले तर आपण काय करणार मग. तेव्हा संगीता म्हणते की अगं तायडे, कारण थोड्या दिवसाचा प्रश्न आहे, तेवढ्यापुरतं तू स्वीकार कर आणि तसेही तुझे 2 मुलंही परदेशातच असतात, ते जेव्हा येतील तेव्हा मग हे काही राहणार नाही. आणि संगीता खूप रडू लागते की अगं, या आयुष्यामध्ये फक्त तूच माझी आहे आणि म्हणून ती सुकन्याला शपथसुद्धा घालते. आई बाबा गेल्यानंतर तूच हक्काची आहे, म्हणून मी तुझ्याकडेच येऊ शकते. तेव्हा सुकन्या संगीताला शांत बसवते आणि तुझे भाऊजी आता 2 आठवडे नाही येणार, त्यांचा काही प्रश्न नाही, परंतु पुढचं कसं करणार आहोत आपण. तेव्हा संगीता म्हणते की तू फक्त आत्ताची वेळ साजरी कर, एकदा अक्षदा पडल्या की बरोबर व्यवस्थित सर्व काही होईल. आणि संगीता रडतच सुकन्यापुढे हात जोडते. माझ्या लेकीच्या भविष्याचा प्रश्न आहे असे म्हणते. तेव्हा सुकन्या तयार होते आणि कधी येणार आहे ते असे विचारते. तेव्हा संगीता म्हणते की उद्या, आणि तिकडून फोन आला होता त्यामुळे मी त्यांना नाही म्हणू शकले नाही. तेव्हा सुकन्या म्हणते की अगं उद्या, पण आपण सर्व तयारी कशी करणार आणि उद्या सकाळी तुम्ही लवकर या, कारण आपल्याला खूप काही तयारी करावं लागणार, दारावरची पाटी, ह्या सर्व वस्तू, आणि तसेही मला खूप टेन्शन आले. तर संगीता म्हणते की तू काळजी करू नकोस, आम्ही सर्वजणी आहोत. आणि संगीता नयनीला रडत म्हणते की माय मरो आणि मावशी जगो असे म्हणतात ना, ते याला म्हणतात. आणि बघत काय बसली, तू तिचे आभार मान, थँक्यू बोल तिला. तेव्हा नयना खुश होऊन मावशीला थँक्यू बोलते. तर लगेच सुकन्या ही संगीताला प्रेमाने आपल्या जवळ घेते. तर नयना विचार करत असते की चांदेकरांच्या घरात तर सून म्हणून मला जायचे, परंतु अद्वैतची बायको म्हणून नाही, तर राहुलची बायको बनून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण मस्त असे तयार झालेले असतात आणि सर्व चांदेकर हे अद्वैतच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी निघायला लागतात. तर आबाही सर्वांना घेऊन आपल्या म्हणजे देवघरात पूजा करून देवाला म्हणत असतात की आज मी माझ्या अद्वैतची म्हणजे माझ्या नातवाच्या लग्नाची बोलणी करायला तिकडे जातोय आणि त्या कार्यासाठी देवी तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू देत आणि माझ्या अद्वैतचं लग्न पार पडू देत आणि आमच्या या घराण्याला शोभेल अशी नाचसून आमच्या या घरामध्ये येऊन देत. एवढंच मागणं आई तुझ्याकडे मागतो. म्हणून सर्वजण प्रेमाने DVIला नमस्कार करतात. तेव्हा सरोजसुद्धा DVI पुढे हात जोडून म्हणते की माझ्या अद्वैतचं सुख आता DVI तुझ्याच हातात आहे. लग्न करून मी ज्याची साथ मला लाभावी त्या आशेने या घरामध्ये आले होती, परंतु त्याची साथ मला मात्र काही लाभली नाही. तसं माझ्या अद्वैतच्या आयुष्यात मात्र काही घडून देऊ नको. नयना एक चांगली मुलगी आहे, तिची साथ आयुष्यभर अद्वैतशी राहून देत. त्यानंतर इकडे नयनासुद्धा खूप छान तयार झालेली असते, परंतु तिच्या मनामध्ये एक टेन्शन असते की मम्माला मी कसे सांगू की तू चांदेकरांच्या घरी माझ्या लग्नाची बोलणी कर, परंतु त्या बोरिंग अद्वैतसाठी नाही, राहुलसाठी. तेवढ्याच संगीता हातामध्ये पिशव्या घेऊन येते आणि नयनाला आवाज देऊन म्हणते की अगं, आपल्याला लगेच जायचे, आटोपले की नाही तुझं. आणि त्यावेळी काजू ते काहीतरी काम करत असते. तर संगीता म्हणते की अगं नयना, तुझे लक्ष कुठे आहे. तेव्हा काजू म्हणत असते की अगं, ती केव्हाची तिकडे चांदेकरांच्या घरी जाऊन पोहोचली सुद्धा.
तेव्हा संगीता म्हणते की काजू, मुलींचं असंच असते, एकदा लग्न जमल्यानंतर स्वप्न मात्र हे पूर्णपणे सासरचे असतात. तेवढ्यात कलासुद्धा तयार होऊन बाहेर पिशवी घेऊन येते आणि कलाला बघून संगीता म्हणते की खरंच थँक्यू, कारण माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तू इतकं काही केले. आणि संगीता कलाला विनंती करते की बाबाला सांग की तुम्ही तिकडे येऊन काही घोडा वगैरे काही घालू नका, कारण ही बोलणी फिसकटेल. आणि नैनीचं तर आता चांदेकरांच्या घरी लग्न होणार आहे. तेव्हा कला म्हणते की आई तू असा का विचार करते, बाबा असे काही करणार नाही. तर नैना ही बाहेर टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हा संगीता म्हणते की अगं नैना, काय चाललंय तुझं, आणि तू त्या हॉटेलवाल्याला ऑर्डर दिली की नाही स्वयंपाक येण्यासाठी. तेव्हा कला म्हणते की आई, हॉटेलमध्ये का ऑर्डर द्यायची, मी सकाळी उठल्यापासून सर्व काही व्यवस्थित तयार करून ठेवले, आणि जाताना परवा तुझे कपाटात तूप काढून ठेवले आहे, ती बरणी घेण्यासाठी मात्र विसरू नकोस. पुरणपोळ्या, कटाची आमटी, सर्व काही मी व्यवस्थित तयारी करून ठेवलेली आहे. तर संगीता कलावर खुश होते आणि आज हे जे काही घडते ते सर्व तुझ्यामुळे असे ती कलाला म्हणते. तेव्हा कला म्हणते की आई काळजी करू नकोस, मी सर्व डबे हे व्यवस्थित भरलेले आहे आणि मी सर्व काही व्यवस्थित पाठवून देते, तुम्ही जा पुढे. तेव्हा संगीता म्हणते की असं कसं, तू सुद्धा तिकडे ये. तर नैना म्हणते की अगदी बरोबर, आणि कला तुला तिकडे तर यावेच लागणार, कारण आईला तिकडे काही काम करता येणार नाही आणि मला सुद्धा नाही, त्यामुळे जी कामं आहेत ती सर्व तुलाच करावी लागतील. काजलनं मात्र नैनाचा राग येतो आणि ती लगेच नैनाला म्हणते की हे जर असेच असेल तर ताई अजिबात तिकडे येणार नाही, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा संगीता सुद्धा नैनाला म्हणते की अगं ती तुझ्यासाठी किती काही करते आणि तू जरा व्यवस्थित तिच्याबरोबर बोल, भानात असल्यासारखं. आणि संगीता कलाला म्हणते की तू तिकडे ये, खरंच तू तिकडे असतील तर मला धीर येतो. तेव्हा कला म्हणते की त्या चांदेकरांनी कोणी जर मला बघितले तिकडे तर मग अगोदरच ते सर्वजण मला ओळखतात, परंतु मग माझ्यामुळे तिकडे काही प्रॉब्लेम नको. आणि तसंही दुकानात माझं खूप काम बाकी आहे, त्यामुळे मी दुकानावर जाते. संगीता म्हणते की रॉकेट आहे ना तिकडे काम करण्यासाठी, आणि श्रीमंत माणसंही लगेच आरामात 11-11:30 पर्यंत येतात, त्यामुळे तू 10-10:30 पर्यंत तेथे थांब आणि मग नंतर दुकानामध्ये जा. त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण तेथे गेल्यानंतर काय बोलायचे काय याची तयारी करत असतात. तेवढ्यात अद्वैत येतो आणि तो सरोजला म्हणतो की आई तुम्ही सर्वजण पुढे जा, माझी एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे, ती मीटिंग जॉईन करून मी लगेच येतो. राहुल म्हणतो की अरे मीटिंग मी जॉईन करतो, तू जा, तुझ्या लग्नाची बोलणी आणि तू तेथे नाही, कसे शक्य आहे हे. लग्न हे फक्त एकदाच होते, मीटिंग तर खूप वेळेस होतच राहतील आणि लग्नाची बोलणी सुद्धा एकदाच. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे, मी कॉल करून बघतो. तेव्हा कैलास सुद्धा येण्यासाठी तयार होते आणि संगीता नैनाला ती पुढे जाण्यासाठी सांगते. मी काजल आणि बाबांना घेऊन मागून रिक्षातून हे सर्व सामान घेऊन येते. तर संगीता खुश होते. तेव्हा संगीता आणि नैना त्या पिशव्या घेऊन तेथून निघून जातात. तर काजल म्हणते की ताई इकडे, आणि तुझे पाय कुठे आहे ते बघूये. तर कला विचारते की अगं काही लागले का. काजल म्हणते नाही अगं, साष्टांग दंडवत करते. ती नैना दीदी तुझ्याशी कशी वागते, आई जे सांगते ते तू सारखं करतच असते, तुला हे वागणं कसं जमतं ग त्यांच्याबरोबर. तेव्हा कला म्हणते की अगं मी परक्यासाठी नाही करत, आपल्यासाठी करते हे सर्व. त्यानंतर इकडे आबा सरोजला विचारतात की अगं प्रदीप कुठे आहे आणि तो आपल्याबरोबर येतो ना. तेवढ्यात प्रदीप बाहेर येतो आणि मी तुमच्याबरोबर येतो असे सांगतो. प्रदीप पुढे येऊन म्हणतो की माझ्या काही मीटिंग्स होत्या, परंतु त्या आता उद्या ठरलेल्या आहे, त्यामुळे आज तर फ्री आहे, मी तुमच्याबरोबर येतो. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की मला असे वाटले की म्हणजे साठी येता. तेव्हा प्रदीप म्हणतो की अरे असं का बोलतो, मी तुझ्यासाठी तर येतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही बाबा, आज तुमच्या मीटिंग कॅन्सल झाल्या म्हणून तुम्ही माझ्यासोबत येतात. तुमच्या मीटिंग कॅन्सल झाल्या म्हणून तुम्ही तिकडे येतात, माझ्यासाठी नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतः माझ्यासाठी वेळ काढाल त्या दिवसाची मी वाट बघतच राहील. त्यानंतर इकडे संगीता, नैना आणि ह्या सर्वजणी इकडे सुकन्याच्या घरी आलेले असतात. सर्व तयारी चालू असते. तर संगीता म्हणते की अगं तू मोबाईलमध्ये बघ किती वाजले, कारण आपल्याला कलाला सुद्धा घरी पाठवायचे आणि आता सर्व काम तर आवरायला हवं. तेव्हा सुकन्या म्हणते की 1 मिनिट, या सर्वापासून तुम्ही कलाला का लांब ठेवता, तिच्या बहिणीची सोयरीक आहे, ती हक्काची कलवरी आहे, त्यामुळे ती येथे असायला हवी. तेव्हा संगीता म्हणते की अगं तसं नाही, परंतु नैना आणि अद्वैत यांची जेव्हा भेट झाली तेव्हापासून कला आणि त्या अद्वैतचं नेमकं कशावरून भांडण होतं ते समजत नाही.
त्यानंतर इकडे रोहिणी मुद्दाम ही सरोजला टोचून बोलत असते की प्रदीप दादा नक्की येतोय म्हणल्यावर आज तर चक्क आनंदच झाला आणि लग्न झाल्यानंतर निदान दादाला सांग की असे काही वागू नकोस, 2 दिवसातच सुनेला आपल्या घरातील पराक्रम समजतील आणि अद्वैतला सुद्धा सांग की दादासारखं तू नैनाबरोबर वागू नकोस. नाही म्हणजे कसं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वागायची सवय मुलांना पण असते ना. तेव्हा रजनी आणि सरोजांना रोहिणीचा राग येत असतो. तेव्हा सरोज ही स्पष्ट शब्दात रोहिणीला सांगते की माझा अद्वैत असे कधीही वागणार नाही, कारण त्यावर माझे संस्कार आहेत. आणि रजनी सरोज बाहेर निघून जातात. तर रोहिणी विचार करत असते की अद्वैत कसाही वागो मला ते महत्त्वाचे नाही, परंतु लग्न झाल्यानंतर अद्वैतचं काय होणार ते बघणं माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. आणि थोड्या वेळात तर आता शो सुरूच होईल, त्यामुळे निघूयात. त्यानंतर इकडे कलाची आवरण्याची तयारी चालू असते. तर दिनकर येतो आणि कला म्हणते की बाबा अजून तुम्ही कपडेसुद्धा चेंज का केले नाही आणि ती मंडळी येतीलच, लवकर तुम्ही तयार व्हा. तेव्हा दिनकर तयार होण्यासाठी आतमध्ये जातो. त्यानंतर इकडे सुकन्या म्हणत असते की अगं आपली कला लाखात एक आहे, तिचं कधीही कोणाशी भांडण होणार नाही आणि त्या चांदेकरांशी जर तिचं वारंवार भांडण होत असेल तर नक्की काहीतरी तो योग असेल. तेव्हा संगीता म्हणते की नाही तिचाच काहीतरी गैरसमज आहे, तो आता अद्वैत चांदेकर येईल तेव्हा तू त्याच्याकडे चांगलं लक्ष देऊन बघ. तेव्हा काजल सुद्धा म्हणते की हो तो चांदेकर तसलाच आहे आणि काजल हे सर्व सांगायला लागते. तर संगीता तिला शांत राहण्यासाठी सांगते आणि नैनीच्या डोक्यात मात्र तेच की अद्वैतशी तिला लग्न करायचे नाही, राहुलशी करायची, परंतु हे आईला कसे सांगायचे. नैना म्हणते की आई मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं, बाहेर चल. तर सुकन्या म्हणते की अगं पाहुणे येण्याची वेळ झाली आणि बाहेर वगैरे कुठेही जायचे नाही. आणि सुकन्या संगीला म्हणत असते की संगे आता कुठेही जायचं नाही. तेव्हा संगीता नाही बोलते. त्यानंतर इकडे काजल सुद्धा कलाला म्हणते की आई आणि नैनाचं ताईचं जे काही चाललं ते मला आवडलेलं नाही. तर दिनकर म्हणतो की हो मला सुद्धा ते आवडले नाही आणि पुढे जाऊन हा खूप मोठासा घोळ होईल. तेव्हा कलाला तर धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्व चांदेकर फॅमिली ही सुकन्याच्या घरी आलेली असते आणि कला सांगते की आई ती मंडळी आली सुद्धा. तेव्हा सर्वजण धक्क्याने त्यांच्याकडे बघत असतात. तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला नक्की